बातमी भाजपची आहे। भाजपची आज रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतभेद असल्याचा आजवर सातत्याने आपण पाहत आलो आहे। मग तो मुद्दा जागेचा असू दे, तो मुद्दा पालकमंत्री पदाचा असू दे, यात सातत्याने दोन पक्षांमध्ये अहमिकेची लढाई लढत असतात। दोनही पक्ष रंगत असते लढाई ही। मात्र आता या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना दुसरीकडे भाजप दुपारी 12 वाजता जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेणार आहे। त्यामुळे या बैठकीत नेमका कोणता नारा दिला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भारत, आपण पाहतोय की खरं तर असं म्हटलं जातं दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ। त्या दृष्टिकोनातून आपण जर आजच्या या बैठकीकडे पाहत असलो भाजपच्या, तर त्यात काही गैर आहे का? कारण सातत्याने रायगड म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदेची खटके उडणं हे जणू आजवरचं समीकरण झालेलं आहे आणि त्यात आता भाजप सुद्धा विस्तारू पाहते। या दोघांच्या भांडणात भाजप बाजी मारण्याच्या दृष्टीने आता रणांगणात उतरल्याचं दिसतंय। लागवे मॅडम, जसा आपण उल्लेख केला तो अतिशय महत्त्वाचा आहे की आजची जी भारतीय जनता पक्षाची रायगडमध्ये होत असलेली बैठक ही राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्याचं कारण असं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि आपण उल्लेख केला ही रायगडच्या राजकारणातली वस्तुस्थिती आहे की पालकमंत्री पदाच्या वादावरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सुनील तटकरे आणि शिंदेची शिवसेना म्हणजे भरत गोगावले आणि इतर आमदार, या शिवसेनेच्या आमदारांचं काही केल्या राष्ट्रवादी सोबत जमत नाहीये। अशामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये भाजपाने नेमकी काय भूमिका घ्यायची, भारतीय जनता पक्षाची नेमकी काय ताकद आहे, याचा अंदाज, याचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक संपर्क मंत्री या नात्याने आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पनवेलमध्ये 12 वाजता संपन्न होते। अर्थातच या दोघांच्या भांडणांमध्ये भारतीय जनता पक्षाने नेमकी काय भूमिका घ्यावी याचा आढावा आज बैठकीत घेतला जाणार आहे। या बैठकीला यासाठी महत्त्व आहे कारण यामध्ये भाजपाचे सर्व आमदार, खासदार आणि त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष यासह सरचिटणीस हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। लक्ष जे राहील ते या बैठकीमध्ये सतीश धारप यांच्यावरती भाजपाने विशेष जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची दिलेली आहे। त्यामुळे ते काय आराखडा मांडतायत याकडे या बैठकीमध्ये विशेष लक्ष दिलं जाईल कारण यातून आज भाजपा जवळपास आपल्या भूमिकेपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। लागले मॅडम। निश्चित। भारत, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।